एका याला इथे काय बोलतायत याकडे सर्वांचं, त्यामुळे आपण पाहतो की इथे तेजस्विनी पंडित आहेत, भरत जाधव देखील आलेले, आपण त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करणार आहोत। ते आता इथे आहेत कारण सर्वच मराठी कलाकार जे आहेत ते इथे आवर्जून इथे एका पाठोपाठ एक आलेले आपल्याला इथे पाहायला मिळत आहेत। आज मराठीचा एकूण उत्सव जो आहे वरली इथे NSCI डोममध्ये करण्यासाठी हे सगळेजण इथे आलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। आपण थेट जाऊया, भरत जाधव यांच्याकडे आहे, आपण भरत जाधव यांच्याशी बोलण्याचा देखील प्रयत्न करणार आहोत। तेजस्विनी पंडित इकडे आहेत, इतरही अनेक मराठी कलाकार इथे आता येऊ लागलेले आहेत आपल्यासोबत। तेजस्विनी पंडित, आपण तेजस्विनी काय सांगाल तुम्ही इथे आलेला तुमची काय प्रतिक्रिया आहे आजच्या या मेळाव्याबद्दल? आम्ही इथे साजरा करण्यासाठी आलेलो आहोत, मराठीचा विजय आम्ही साजरा करण्यासाठी आहोत। राजसाहेब व्यासपीठावरती भाषण करणार आहेत, उद्धव साहेब भाषण करणार आहेत, तुमच्या काय अपेक्षा या दोन्ही नेत्यांकडून? जे वर्षानुवर्ष ज्या अपेक्षा आहेत त्याच अपेक्षा आहेत, ते जसे मराठीच्या पाठीशी उभे आहेत वर्षानुवर्ष तेच आजही व्हावं आणि त्यांनी मराठी आणि महाराष्ट्र हा याला सगळ्यात जास्त महत्त्व द्यावं इतकंच वाटतं। बाकी कशाही गोष्टींवरती कुठल्याही गोष्टींवरती प्रतिक्रिया देण्यासाठी आम्ही तेवढे मोठे पण दोन्ही ठाकरे बंधूंनी एकत्र यावं, युती व्हावी अशी सगळी मराठी जनाची, शिवसैनिक असतील मनसैनिक सर्वांची इच्छा आहे। कलाकार म्हणून तुमची काय इच्छा आहे? कलाकार म्हणून कशी आम्ही आज इथे आलेलो आहोत आणि आम्ही दोन भावांना जे अवघा महाराष्ट्र दृश्य बघायला सुचलेला होता ते दृश्य आम्हाला आज दिसणार आहे आणि तेच बघायला आम्ही आलेलो आहोत। तुम्ही फिल्म या माध्यमातल्या आहात, फिल्ममध्ये आपण पाहतो अनेक चढ उतार सगळं काय पाहायला मिळतं। गेल्या 20 वर्षात देखील शिवसेनेमध्ये मनसेमध्ये अनेक चढ उतार पाहिलेले आहेत। आज कुठेतरी आनंदाचा सोहळा आणि काहीतरी एक चांगला क्लायमॅक्स, दी एंड खूप चांगला असतो मराठी सिनेमामध्ये, हिंदी सिनेमामध्ये, तसा दी एंड इथे खूप चांगला होईल का म्हणजे अशी अपेक्षा आहे। नक्कीच एक समाप्ती जी आहे ती चांगली आहे पाहायला मिळेल आणि या मराठी सोहळ्यामध्ये आपल्याला एक आनंदाचा क्षण जो आहे या ठाकरे बंधूंकडून अनुभवता येईल। आणि एकूणच आपण पाहतोय की